नमस्कार, सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शिरंबे येथे पीरसाहेब यात्रेला उत्साहात प्रारंभ। हिंदू मुस्लिम ग्रामस्थांसह अडसूळ परिवाराकडून झेंड्याचे पूजन। कोरेगाव तालुक्यातील शिरंबे पंचक्रोशीतील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या शिरंबे येथील पीरसाहेब यात्रेला सोमवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। यात्रेनिमित्त बुधवारी माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ आणि माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्यासह हिंदू मुस्लिम ग्रामस्थांसह अडसूळ परिवाराच्या वतीने पीरसाहेब झेंड्यांचे पूजन करून यानंतर अत्यंत उत्साहात झेंड्याची मिरवणूक काढण्यात आली। सोमवारपासून सुरू झालेल्या यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत पारंपरिक पद्धतीने संदलचा चंदन उटी कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात युवकांची उपस्थिती लक्षणीय होती। मंगळवारी खोडाबिडीचा कार्यक्रमही उत्साहात झाला। यात्रेनिमित्त पीरसाहेब देवस्थानाची रंगरंगोटी करण्यात आली असून परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। सकाळपासून यात्रेत मिठाई, खेळणी, कपडे, भांडी तसेच विविध संसार उपयोगी वस्तूंची दुकाने आणि करमणुकीची साधने थाटण्यात आली आहेत। श्री पीरसाहेब यात्रा ही गावातील सामाजिक ऐक्य आणि हिंदू मुस्लिम बंधुभाव जपणारी परंपरा म्हणून ओळखली जाते। ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि तरुणांचा उत्साह यामुळे हा सोहळा अधिक भव्य होत आहे। ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता, पाणी, प्रकाश आणि सुरक्षेची आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। दरम्यान यात्रेच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी रहमतपूर पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यात्रेनिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती। Gracias.
लहू जाधव वापर देशन यांच्याकडे 500 रुपये मिळाले. धन्यवाद. सुवर्ण लहू जाधव वापर देशन यांच्याकडे 500 रुपये मिळाले. धन्यवाद. नाही या पुढे अरे काय सांगाल साहेब, आज शिरंबेगावची एवढी मोठी यात्रा आपल्या गावामध्ये भरलेली आहे. गेली अनेक वर्ष पिढ्या या ठिकाणी पीर साहेबांची यात्रा थाटामाटात मोठ्या प्रमाणात साजरी केली आहे. एक दिवस या ठिकाणी संधीने पीर साहेबांना नवीन पोशाख चढवला जातो. दुसऱ्या दिवशी नवसाची बकरी कापली जाते आणि आज तिसऱ्या दिवशी झेंडा आहे त्याचा या ठिकाणी गावामधून फिरवला जातो आणि या गावचे रहिवासी आणि त्या व्यतिरिक्त त्यांचे नातेवाईक मुलाबाळा ही सगळी मंडळी तिथं असतील तिथून या यात्रेला अवश्य उपस्थित राहतात. आता झेंड्याचं या ठिकाणी आता आपण त्या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. तो गावामधून फिरवला जाईल. अनेक मंडळी मनोभावे त्याचं त्या ठिकाणी वंदन करतात, आशीर्वाद घेतात आणि त्यानंतर बैलांच्या गाड्या बैलगाडी ज्या आहेत त्या गावातून फिरवून भैरवनाथाच्या मंदिरात ज्या 5 पायऱ्या आहेत त्या चढवल्या जातात. मंदिराला त्या ठिकाणी प्रदक्षिण घालून ते उतरवून यापुढे स्पर्धेसाठी जातात. यावेळेला फार मोठ्या प्रकारचे जी स्पर्धा होते, 100 वर्ष पूर्ण जवळपास झालेली या स्पर्धेला आणि पहिलं बक्षीस 71,000, 51,000, 21,000, 21,000 अशी चांगल्या प्रकारची बक्षिसं ठेवलेली आहेत. आणि म्हणून या पंचक्रोशीमधून ही सगळी मंडळी या ठिकाणी मनोभावे येतात आणि साहेबाला त्या ठिकाणी आपलं भक्त मागतात, त्यांच्यासमोर ठेवतात. अशा प्रकारे अतिशय मनोभावी त्या ठिकाणी येणारा हा भक्त जो आहे तो पीर साहेबांची त्या ठिकाणी पूजा करतो. वास्तविक अनेक लोकांना आश्चर्य वाटतं की पीर साहेबांची या ठिकाणी काय यात्रा भरवली जाते, पण लोकांना जो अनुभव आलेला आहे की त्याच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी या गावामध्ये सुखाने समृद्धीने या ठिकाणी राहतो आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून की पीर साहेबांना मनापासून या ठिकाणी आपण वंदन केलं पाहिजे, आशीर्वाद घेतले पाहिजे. या भावनेने हजारोच्या संख्येने या ठिकाणी लोक येतात. हे या यात्रेचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य आहे. पंचक्रोशीतल्या अनेक गावातून सुद्धा लोक या ठिकाणी येतात आणि त्यामुळे थाटामाटामध्ये ही यात्रा संपन्न होते. आज सुद्धा ही यात्रा संपन्न होते. आम्ही सुद्धा मुंबईवरून आलेलो आहोत. माझा मुलगा आला आहे, माझ्या सूनबाई किंवा इतर नातेवाईक मंडळी आलेले आहे. हे त्याचे कारण म्हणून पीर साहेबांच्या चरणी एकच विनंती करेन, या ठिकाणी आलेला सगळा भाविक जो आहे त्याचे कुटुंबीय आहेत त्यांना दीर्घायुष्य, चांगलं आरोग्य आणि सुखसमृद्धी प्रदान करो आणि आमचा विश्वास आहे हे पीर साहेबांच्या माध्यमातून घडतं आणि घडेल. धन्यवाद.